महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु कशाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे? तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं वितरण सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होऊ लागलेलं आहे. त्याचसोबत केंद्र सरकारची योजना म्हणजे पी-एम किसान योजना, पी-एम किसान योजनेचा 22वा हप्ता हा देखील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट होऊ लागलेला आहे. बघा, आता मुख्यमंत्री फडणवीस यांची कॅबिनेट बैठकीमध्ये स्वतः त्यांनी सूचना दिलेल्या आहे. कारण की बघा, आतापर्यंत जवळपास 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम पोहोचलेली आहे. असं सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे. बघा, अनेक दिवसांपासनं वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासा आता मिळालेला आहे. बघा मित्रांनो, आता आपल्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पी-एम किसान योजनेचा 22वा हप्ता या दोन्ही हप्त्याचं वितरण एकत्रितपणे होऊ लागलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 4,000 रुपयाची रक्कम जमा होऊ लागलेली आहे. बघा, या 2026 या वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीने 2 हप्ते एकत्र एकाच वेळी यायला आपल्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच वर्षामध्ये आता पूर्ण हप्ते आपल्याला एकत्रच मिळत जाणार. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना कुठेतरी आता या हप्त्याचा दिलासा मिळणार आहे आणि आर्थिक मदत सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे. बघा, भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होऊ लागलेली आहे. सरकारने टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. कारण राज्यात तब्बल 92 ते 93 लाखाहूनही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आता एवढा मोठ्या प्रमाणात निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करताना प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक राहावी यासाठी हे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील किंवा तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर काळजी किंवा चिंता करू नका. कारण की काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणारच असं सरकारने सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगतो की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे आणि कोणकोणत्या इथं जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू व्हायचे इथं बाकी राहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं चिंता काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि सरळ तुम्हाला माहिती पडणार की कुठल्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणं इथं बाकी राहिलेलं आहे आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये या वाटपाच्या नंतर वाटप सुरू होणार आहे. हे संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती इथं समजून जाणार आहे. कारण की जर आपण पाहायला गेलं तर 2026च्या काळामध्ये सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी हे आर्थिक देणारा मदत असणार आहे आणि शेतकरी लाखो कुटुंबांसाठी हा एक तर दिलासा ठरलेला आहे. कारण की बघा, आता जसं की शेतीचे कामं असो, शेतीची मशागत असो किंवा वावरामध्ये जे आता आपण सांगत असतो मजूर जे काय आता मशागत करण्यासाठी तर त्यांची रोजी देण्याकरितासाठी इथं मोठा आर्थिक मदत इथं शेतकऱ्यांना मिळू शकतो. अशा उद्देशाने सरकारने आता हा एकत्रितपणे पैसे टाकण्याचा निर्णय सर्व शेतकरी बांधवांसाठी घेतलेला आहे. शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती 2 मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता राज्याच्या मंत्रिमंडळाने एक निर्णायक पाऊल उचललेलं आहे. म्हणजेच बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता व केंद्र सरकारची योजना म्हणजे केंद्राचे पैसे म्हणजे पी-एम किसान योजनेचा 22वा हप्ता हे 2,000 रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाची रक्कम इथं जमा होऊ लागलेली आहे. कारण की सगळ्यात आधी राज्य सरकारकडून इथं नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये जमा होतील. त्यानंतर लगेच केंद्र सरकारकडून पी-एम किसान योजनेचा 22वा हप्त्याची आणखी इथं 2,000 रुपये जमा होतील. अशा प्रकारे भरपूरशा अफवा सुटल्या होत्या. परंतु त्यामुळे आता मोबाईलवरती तुम्हाला 2 वेगवेगळे मेसेज मिळतील. परंतु आता असं काही नाही, तर 100% इथं तुमच्या खात्यामध्ये एकत्रित पैसे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. असं देखील भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले आहे. शेतकरी बांधवांनो, कारण की सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची कॅबिनेट बैठक पार पडली. त्यामध्ये बघा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक निर्णय जाहीर केला. त्या निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये आता जसं की मंत्री महोदयासमोर त्यांनी मांडलेला आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याला भरपूर उशीर झाला होता आणि पी-एम किसान योजनेच्या अंतर्गत 22वा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार याच्या संदर्भातील मंत्री महोदयांनी आता त्यांना निर्देश सांगितलेला आहे आणि त्याही नंतर तारीख सुद्धा सांगितली होती. त्यावरती अंमलबजावणी करण्यात आली आणि तब्बल सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र पैसे टाकण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. कारण की आपण जर पाहायला गेलं
तर मागच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये जेव्हा PM किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळाला होता, तेव्हा नियम इथं खूपच जसं की वेगळे होते. परंतु यावेळी जवळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक स्थितीचा इथं फारसा विचार न करता पैसे दिले जात आहे. मात्र आता सरकारने स्पष्ट केलं आहे की ही पद्धत पूर्णपणे बदलायची आहे. म्हणजेच बघा, सर्वांना आता सरसकट निधी वाटप न करता इथं फक्त गोरगरीब आणि गरजूवंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आपण जमा करणार, असा निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा, आर्थिकदृष्ट्या कमजोर शेतकऱ्यांना जिथं प्राधान्य दिलं जाणार, अशा प्रकारचे भरपूरसे असंख्य प्रश्न या कॅबिनेट बैठकीमध्ये पार पाडले होते. त्या बैठकीमध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बघा, गरजू शेतकरी कोणाला म्हणायचं, तर मग बघा, कोणते शेतकरी गरजू आहे, कोणते शेतकरी गरीब आहे, कोणत्या शेतकऱ्यांना सरकार लाभ देणार, यावरती तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं तर लक्षात घ्या, त्यामुळे 2026 पासून पहिल्यांदाच हप्ता देण्याचा पात्रतेचे नियम पूर्णपणे सरकारने चेंज केलेले आहे, बदलवलेले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अतिशय माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे. कारण की बघा, आता सरकारने यावेळेस तपासणी सुद्धा अतिशय सलग पद्धतीने केलेली आहे. कागदपत्रांची तपासणी नीट होईल आणि खरोखर ज्यांना मदतीची गरज आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाईल. त्यामुळे जर तुमच्याकडे हे कागदपत्राची माहिती व्यवस्थित असेल तर तुम्हाला 100% याचा लाभ मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला कायमस्वरूपी याचा लाभ बंद होऊ शकतो. बघा, या संपूर्ण अपडेटची माहिती तुम्हाला पूर्णपणे पाहणं इथं आवश्यक असणार आहे. शांतपणे मुद्दा तुम्हाला समजून घ्यायचा आहे. कारण की बघा, स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे. नीट माहितीला समजून घ्या. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, पहिले जे नियम व अट सरकारने लावलेले आहे त्यामध्ये बघा, 10 एकरपेक्षा जास्त शेतजमीन सर्व शेतकऱ्यांकडे नसूये. म्हणजेच बघा, ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांना आपण लाभ देणारच नाही, असं सरकारने सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर याचा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यावर इथं काही परिणाम होतो का, तर बघा, आज जर आपण पाहायला गेलं तर कोणकोणत्या टप्प्यांमध्ये 18 जिल्ह्यांची यादी सरकारने समावेश केलेली आहे, ज्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता व PM किसान योजनेच्या अंतर्गत 22व्या हप्त्याचं वितरण, म्हणजे एकत्र 4,000 रुपये सर्व शेतकरी बांधवांना इथं जमा होऊ लागलेले आहे. तर शेतकरी बांधवांना बघा, तुम्हाला सर्व काही यादी सांगतो. आता दुसरी अट सरकारने सांगितलेली आहे की एकाच घरामध्ये सर्व शेतकऱ्यांना लाभ देणार नाही. एका राशन कार्डमध्ये जर का तुमची 4 नावे असेल तर त्या 4ही जणांना इथं लाभ देणार नाही. 4 जणांपैकी एकाच जणांना इथं लाभ मिळणार, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ असाच निघतो की एका कुटुंबातील एकाच व्यक्तींना लाभ द्यायचा, इथं पूर्ण जणांना लाभ देणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तिसरा नियम सरकारने लावलेला आहे. फार्मर ID नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही. आणि त्याही व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या eKYC करण्याला इथं उशीर होणार त्यांचा कायमस्वरूपी लाभ बंद होणार. कारण की असं समजलं जाणार की त्यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेला आहे. म्हणजे लवकरात लवकर PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, या दोन्ही योजनेच्या अंतर्गत परिपूर्ण KYC त्वरित तुम्हाला करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये इथं जाणार नाही आणि तुमचा हप्ता हा कायमस्वरूपी बंद होणार नाही. आता बघा, सर्वात महत्त्वाची अट, ज्याच्या अटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे येऊ शकणार नाही. बघा, ज्यांच्या खात्याला बँक अकाउंट लिंक नसेल, म्हणजेच बघा, आता जसं की DBTच्या माध्यमातून आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार. म्हणजेच बघा, हे खात्यालाच आपलं आधार कार्ड लिंक नसेल तर मग पैसे कसे मिळणार, म्हणजे DBT प्रणालीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार आहे. तर हे महत्त्वाची कामे करून ठेवा. आणि आणखी एक अट सरकारने लावलेली आहे, ज्यांचे उत्पन्न हे जसे की 2.5 ते 3 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल त्यांचा तर हप्ता इथं तुरंत बंद होणार आहे. तुमचा हप्ता चालूच राहणार नाही, असं सरकारने सांगितलेलं आहे. तर बघा, तुमचं पॅन कार्ड तुम्हाला आता मागितलं जाणार आहे. तिथं ऑप्शन आता सरकार अवेलेबल करून देणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड आता अवेलेबल इथं करून द्यायचं आहे, म्हणजेच अपलोड करून द्यायचं आहे. आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. बघा मित्रांनो, धुळे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर बघा सातारा, सांगली, नागपूर, चंद्रपूर, रायगड, जळगाव, त्यानंतर बघा सिंधुदुर्ग, नंदुरबार, त्यानंतर बघा वाशिम, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर बघा जसं की जळगाव, या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. काळजी चिंता करू नका, कारण की सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का या नियम शर्तीमध्ये आणि अटी शर्तीमध्ये जर का बसत असाल तर 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे. बाकी दुसऱ्या जिल्ह्यांची, म्हणजे दुसऱ्या टप्प्यांची आणि तिसऱ्या टप्प्यांची यादी जर का तुम्हाला पाहायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.